नमस्कार मित्रांनो, मी आकांक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अनलॉक PCMB अकॅडमी. त्यामध्ये आपण स्टार्ट केलेल्या सेल बायोलॉजी यामधला आपण सेल थेअरी पाहिली, सेल काय असतं पाहिलं, ओव्हरव्ह्यू पाहिलं आणि त्या पलीकडे आपण इच ऑर्गेनेलला डिटेलमध्ये शिकत आहोत. आपण सेल वॉलची सुद्धा माहिती घेतली आणि या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत की एक्झॅक्टली सेल मेम्ब्रेन म्हणजेच प्लाझ्मा मेम्ब्रेन कशा प्रकारे असतं. मला सांगा, सेल मेम्ब्रेनला अजून एक नाव आहे, ते काय नाव आहे? Cell membrane, also called as the plasma membrane. सेल मेम्ब्रेनला काय म्हणलं जातं? प्लाझ्मा मेम्ब्रेन सुद्धा म्हणलं जातं. इट इज द आउटर मोस्ट बाउंड्री इन ॲनिमल सेल. कशामध्ये? प्लांट सेलमध्ये असते का? मला सांगा, प्लांट सेलमध्ये काय असतं? आउटर मोस्टला प्लांट सेलमध्ये असतं आउटर मोस्ट कवरिंग इज द सेल वॉल, जे की आपण पाहिलं. सेल वॉलचं स्ट्रक्चर पण पाहिलं, बॅक्टेरियात कसा असतो, प्लांटमध्ये कसा असतो, फंजायमध्ये कसा असतो तेही पाहिलं. तर सेल वॉल प्लांटमध्ये आउटर मोस्ट बाउंड्री आहे, पण जर आपण ॲनिमल सेलचा विचार केला, हायर ऑर्गॅनिझममध्ये काय असतं? जी सेल मेम्ब्रेन असते, ती काय आहे? आउटर मोस्ट बाउंड्री आहे. आउटर मोस्ट बाउंड्री आहे, भिंत आहे. आणि ती कशी आहे भिंत? तर भिंत कशी आहे? सलेक्टिवली परमिएबल. तर सेल मेम्ब्रेन कधी कधी सेमी परमिएबल पण म्हणतो. सेमी परमिएबल कधी म्हणतो आपण? सेमी परमिएबल जेव्हा म्हणतो जेव्हा त्याच्यामध्ये काय होतं? ऑस्मोसिस. ऑस्मोसिस, व्हॉट एक्झॅक्टली द ऑस्मोसिस? तर ऑस्मोसिस आहे, काय आहे ऑस्मोसिस? ज्यामध्ये सॉल्वंटला एंट्री दिली जाते सेलमध्ये. आता सॉल्वंट कोण असेल? सॉल्वंट असेल ऑब्विसली वॉटर. तर वॉटरचं डिफ्युजन होणे त्याला म्हणतो आपण ऑस्मोसिस. ऑस्मोसिस इज द स्पेशल काइंड ऑफ डिफ्युजन. ओके, तर हे गोष्टी आपण नंतर पाहणारच आहोत. तुम्ही फक्त आता एकच गोष्ट लक्षात ठेवा की सेल मेम्ब्रेन इज द selectively permeable membrane. It allow only certain molecule to in and out from the cell. ओके, एक्झिस्ट आणि एंटर, कुणी यायचं कुणी जायचं हे डिसाईड करणारं कोण असतं? आपलं सेल मेम्ब्रेन असते. आणि कुठे असते ते? प्लांटमध्ये असते का? नाही. कुठे असते बाबा? ते असतं ॲनिमल सेलमध्ये. ॲनिमल्समध्येच आउटर मोस्ट कवरिंग असते. वाईल प्लांट सेल काय असतं? प्लांट सेल सेल वॉल असतं. ओके, आणि प्लांट सेलमध्ये सेल मेम्ब्रेन कुठे असते? प्लांट सेलमध्ये असते सेल मेम्ब्रेन सेल वॉलच्या आतल्या बाजूला. जर ही सेल वॉल असेल तर हे काय असणार आहे? सेल मेम्ब्रेन. ओके, येस. तर सेल मेम्ब्रेनला आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. सेल मेम्ब्रेनचं मॉडेल कुणी दिलं आणि कोणत्या सायंटिस्टनी डेमॉन्स्ट्रेट केलं की एक्झॅक्टली सेल मेम्ब्रेन कशा प्रकारे प्रेझेंट असते ते आपण पाहणार आहोत. येस, तर या आधी म्हणजे कशाच्या आधी? सिंगर आणि निकोलसन हे दोन सायंटिस्ट होते. तर या दोन सायंटिस्टने सेल मेम्ब्रेनला काय केलं? स्टडी केलं. सेल मेम्ब्रेनला स्टडी केलं आणि एक मॉडेल दिलं. त्या मॉडेलचं नाव होतं फ्लुइड मोझाईक मॉडेल. फ्लुइड मोझाईक मॉडेल का होतं? कारण त्यांनी सेल मेम्ब्रेनला स्टडी केलं. स्टडी करण्याबाबत त्याचं स्ट्रक्चर सांगितलं, एक्झॅक्टली स्ट्रक्चर कसं असतं. त्याच पलीकडे जाऊन त्यांनी सांगितलं की प्रोटीन कशा प्रकारे प्रेझेंट असतं लिपिडच्या बायलेअरवरती. लिपिडचं बायलेअर कसं असतं? जस्ट लाईक हेड, टेल, हे आपण पुढे पाहू कशा प्रकारे असतं. हे सांगणारे कोण होते? सिंगर आणि निकोलसन. आणि त्यांनी कधी सांगितलं? त्यांनी सांगितलं 1972 मध्ये. ओके, तर जे सिंगल यांचं फुल नेम जाणून घेण्याची तेवढी काही गरज नाही. GL निकोलसन, कधी? 1992. दिस इज द मोस्ट एक्सेप्टेबल मॉडेल. याआधीही बरेच मॉडेल येऊन गेले, पण त्यांच्यामध्ये काहीच एक्सेप्शन होतं. कुणी फक्त प्रोटीनबद्दल सांगितलं, कुणी फक्त ट्रायलॅमिनार लेअरबद्दल सांगितलं, पण एक्झॅक्टली द ॲक्च्युअल स्ट्रक्चर ऑफ सेल मेम्ब्रेन सांगणारे कोण होते? सिंगर अँड निकोलसन. ओके, हे दोन वेगवेगळे सायंटिस्ट आहेत. यांनी सांगितलं 1972 मध्ये. मोस्ट एक्सेप्टेबल मॉडेल होतं प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. डिस्क्राईब द मेम्ब्रेन ॲज अ फ्लुइड लिपिड बायलेअर. त्यांनी सांगितलं की जे मेम्ब्रेन आहे ते कशाचं आहे? लिपिडनी बनलेलं बायलेअर आहे. बाय म्हणजे काय? दोन. किती सोपं. लेअर म्हणजे काय? लेअर, ज्यामध्ये दोन लेअर्स असतात त्याला आपण म्हणतो बाय लेअर. विथ प्रोटीन फ्लोटिंग इट. प्रोटीन जे आहेत ते त्यावरती फ्लोट करतात, हे त्यांनी सांगितलं. जस्ट लाईक अ आईसबग. आता आईसबग काय आहे मॅम? तर आईसबग असतं जेव्हा तुम्ही समुद्रावरती तुम्ही पाहसाल की
बर्फ असतात, बर्फाचे मोठे मोठे तुकडे असतात, ते काय करतात, तरंगतात. बर्फाचे मोठे मोठे तुकडे तरंगतात, त्याला आपण काय म्हणतो, फ्लोटिंग म्हणतो. फ्लोटिंग समुद्रावरती जसे बर्फाच्या तुकड्यांमुळे होते, तसंच जस्ट लाईक दॅट जे तुमचं सेल मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेनवरती जे प्रोटीन्स असतात ते प्रोटीन्स तरंगतात, त्याला म्हटलं फ्लोटिंग. ओके. तर जस्ट लाईक अ आईसबर्ग इन द सी, हेन्स द टर्म मोझाईक, त्यावरनं ही टर्म काय आली, मोझाईक. मोझाईक कुठून आलं, फ्लुइड मोझाईक. कळालं का? येस, तरंगणे. पुढे जाऊ आपण. आणि सर्वजण नोट्स प्रॉपर बनवा. तुम्ही हे जरी नोट्समध्ये व्यवस्थित लिहिलात ना, तर तुमच्या नोट्स एकदम रेडी होतील एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. हां, इथे बघा मी दाखवलेलं आहे एक्झॅक्टली सेल मेम्ब्रेन कशा प्रकारे होतं. तर हे आहे बघा लिपिडचं बायलेअर, ज्यामध्ये एक हेड पार्ट असतो, टेल पार्ट असतो. खालच्या साईडनी पण ड्रॉ करू. व्यवस्थित ड्रॉ करून घ्या तुम्ही, कलरफुल पेन्स वगैरे यूज करा. त्यामध्ये प्रोटीन वरती असतात, काही प्रोटीन एम्बेडेड असतात सेल मेम्ब्रेनमध्ये. हे आहे कोलेस्टेरॉल मॉलिक्यूल, जे फॅट लाईक मॉलिक्यूल असतात, ते पण असतात लिपिडच्या बायलेअरवरती. हे जे वरचे दिसतात त्याला हेड म्हटलं जातं. डोकं, हे जे खालचं शेपटीसारखं दिसते त्याला टेल म्हटलं जातं. टेल म्हणजे शेपटी. तर याचं स्ट्रक्चर असतं हेड आणि टेल. आता ते हायड्रोफिलिक, हायड्रोफोबिक आपण पुढे पाहूयात. ओके. तुम्हाला एक्झॅक्टली कळालं असेल की दोन सायंटिस्टनी स्ट्रक्चर कशा प्रकारे दिलं, कशाचं, सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर कशा प्रकारे दिलं. तर इथं पण तुम्ही पाहू शकता, इथे पण मी एक डायग्राम दिलेली आहे. हे जे आहे ते प्रोटीन्स आहेत. एक मिनिट. आणि जे मध्ये रुजलेले आहेत त्याला इंट्रेन्सिक प्रोटीन म्हटलेलं इथं दिसतं. हे जे छोटंसं दिसतं याला कोलेस्टेरॉल मॉलिक्यूल म्हटलं जातं. इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक प्रोटीन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आपण परत एकदा या डायग्रामकडे येऊ. एकदा तुम्हाला कळाले की प्रोटीन कशा प्रकारे असतात, तुम्हाला इझी जाईल समजण्यासाठी. ओके. येस. आता कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे मॅम, तुम्ही सांगितलं आम्हाला की प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ते लिपिडने बनलेलं आहे, हेड असतं, टेल असतं. पण एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असतं ते तर आम्हाला नाही सांगितलं. पण ते जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही इथे पहा. हे आहे तुमचं लिपिड, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेनली मेड अप ऑफ लिपिड, प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट. तीन गोष्टींनी प्लाझ्मा मेम्ब्रेन बनलेलं असतं. लिपिड असतात, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट. इच हॅज अ स्पेशल रोल इन मेंटेनिंग द स्ट्रक्चर अँड फंक्शन. ओके. प्रत्येकाचं वेगवेगळं रोल असतं, कशासाठी, स्ट्रक्चर आणि फंक्शन परफॉर्म करण्यासाठी. हे पाहू शकता तुम्ही, हे हेड पार्ट आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन लिपिड बायलेअरचा. आणि हे जे आहे ते काय, टेल पार्ट आहे, TAIL, टेल. ओके. कळालं. तर त्यामध्ये किती कंपोनंट असतात, 3 कंपोनंट असतात. आणि प्रत्येक कंपोनंटला आपण वन बाय वन स्टडी करणार आहोत. तर नोट्स प्रॉपर बनवा. मी परत परत तुम्हाला हेच सांगते, कारण नोट्स जर असतील तर तुम्ही एक्झामच्या आधीही व्यवस्थित रिवाईज करू शकता, कारण एकदम पाहून सोडणं म्हणजे डोक्याच्या वरून जाणं असं आहे. येल्लो ठीक आहे. येस. तर लिपिड्स, एक नंबरला लिपिड्स पाहू, नंतर आपण प्रोटीन आणि मग कार्बोहायड्रेटकडे जाणार आहोत. तर लिपिड्स आर द मेन स्ट्रक्चरल पार्ट. सर्वात जास्त स्ट्रक्चरल पार्ट, स्ट्रक्चर बनवणारा पार्ट म्हणजे कोण, लिपिड ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन, म्हणजे सेल मेम्ब्रेन. इट इज द मोस्ट कॉमन लिपिड आर फॉस्फोलिपिड. आता लिपिडमध्येही 3 प्रकारचे लिपिड असतात. पहिलं तर आहे हे फॉस्फो, दुसरं असतं ग्लायकोलिपिड, तिसरे असते स्टिरॉल्स. पण हे तुमच्या सिलेबसमध्ये सध्या तर नाही आहे. सध्या तुम्हाला सांगितलेले फक्त फॉस्फोलिपिडबद्दल, तर ते तुम्ही लक्षात ठेवून घ्या. ईच फॉस्फोलिपिड हॅज हेड. प्रत्येक फॉस्फोलिपिडला काय आहे, हेड आहे, डोकं आहे. जसं तुम्हालाही डोकं आहे. कुणाकुणाला डोकं नाही आहे सांगा. दॅट लव्स वॉटर. जे हेड आहे त्या हेडला काय, पाण्याशी खूप जास्त लगाव आहे. हेड लव्स वॉटर, त्याला पाणी खूप आवडतं, म्हणून त्याला म्हटलेलं आहे हायड्रोफिलिक. आणि जे टेल आहे, टेलला कोण आवडतं, टेलला पाणी आवडत नाही. दॅट हेट वॉटर, आय हेट यू. टेल म्हणतो आय हेट यू, कुणाला, वॉटरला म्हणतो. म्हणून ते काय आहे, हायड्रोफोबिक. हायड्रो याचा अर्थ होतो पाणी, H2O वॉटर. फोबिक म्हणजे हेट. ज्याला पाण्यापासून हेट आहे ते असतात हायड्रोफोबिक. फिलिक म्हणजे लव, ज्याला पाण्याशी प्रेम असतं
ते असतात हायड्रोफिलिक आणि ज्याला नको असतं ते असतात हायड्रोफिबिक फोबिक. आणि ते कशा प्रकारे अरेंज असतात ते पाहू. दीज मॉलिक्यूल अरेंज देमसेल्फ इंटू टू लेयर्स बाय लेयर. जसं आपण आधीच सांगितलं की लिपिड आर अरेंज इन द वे बाय लेयर, म्हणजे बाय लेयर सारखं ते अरेंज असतात. दोन लेयरचं स्ट्रक्चर असतं. हेड फेस आउटसाइड टुवर्ड्स वॉटर फेस आणि टेल फेस इनसाइड अवे फ्रॉम वॉटर. हा टेल म्हणतो की मला पाण्यापासून दूर जायचे बिकॉज आय हेट वॉटर. त्याला पाण्याशी लगाव आहे का? नाहीये. कुणाला? टेलला. आपण स्ट्रक्चर पाहूया परत एकदाचा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की एक्झॅक्टली काय आहे. येस, इथं पहा. आता हे ना, हे जे स्ट्रक्चर आहे ते, आता आपली सेल कशी असते? गोलाकार असते. एकदाच ड्रॉ करून घेऊ आपण. आता ही आहे तुमची सेल. येस. आणि हे स्ट्रक्चर कंटिन्युअसली सगळीकडे प्रेझेंट आहे. हे इथं. ओके. मी काढत नाहीये पण तुम्ही काढून घेऊ शकता किंवा नॉर्मली समजून घेऊ शकता. आणि याच्यावरती काय प्रेझेंट आहे आता पहा. याच्यावरती प्रेझेंट आहे हेड. हेड आहे. हेडचं काय आपण हेड काय म्हणतो? हेड काय आहे? हायड्रोफिलिक. हायड्रोफिलिक. हायड्रो पाणी, फिलिक म्हणजे लव, म्हणजे ते पाण्याकडे असतं, टुवर्ड्स वॉटर. आता सेलच्या बाहेरही पाणी असेल, सेलच्या आतही, म्हणजे हे जे सायटोप्लाझम तर पाणीच आहे ना. येस. आणि हे जे टेल्स आहेत, टेल्स इनवर्ड का असतात? टेल आतल्या बाजूला का असतात? बघू शकता तुम्ही, दोन्हीही टेल जे आहेत ते आतल्या बाजूला आहेत. तर आतल्या बाजूला आहेत याचा अर्थ काय? त्यांना पाणी नको आहे. इथं कुठल्याही प्रकारचं पाणी नाही, म्हणून टेलची रचना अशी केलेली आहे की ते आतल्या साईडला इन्व्हर्ट फोल्ड झालेले असतात. आणि जे हेड असतात ते आउटसाइड असतात. कळतं का तुम्हाला मी काय म्हणते ते? येस. हे कळालं तुम्हाला? आणि मध्ये काय आहे? हे काय आहे? सायटोप्लाझम. आणि त्याचबरोबर इथं मायटोकॉन्ड्रिया, छोटंसं वॅक्यूल, त्याचबरोबर दुसरे पण ऑर्गेनल्स इथे प्रेझेंट असतात, न्यूक्लियस वगैरे सगळे काय, पेरॉक्सिसम वगैरे. तर इथे आता आपण इन ॲनिमल सेल कोलेस्टेरॉल अल्सो प्रेझेंट. ॲनिमल सेलमध्ये कोलेस्टेरॉल पण प्रेझेंट असतं अशा साईडला. ओके. लिपिड बायलेअरमध्ये कोलेस्टेरॉल प्रेझेंट असतं. इन प्लांट सेल सिमिलर रोल प्लेड बाय फायटोस्टिरॉल. जसा ॲनिमल सेलमध्ये कोलेस्टेरॉल काम करतं, इथं मी जसं दाखवलं की हे काय आहे बाबा, हे आहे कोलेस्टेरॉल. कशामध्ये आहे? ॲनिमल सेलमध्ये. सेम प्लांटमध्ये कोण रोल प्ले करतं? हे आहे फायटोस्टिरॉल. कळालं? ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता, इम्पॉर्टंट आहे. ओके. आपण पुढे जाऊया. तुम्हाला लिपिडचं बायलेअर कशा प्रकारे असतं हे कळायला असेल एक्झॅक्टली. तर नेक्स्ट आपलं असणार आहे प्रोटीन्स. आपण पाहिलं लिपिड कशा प्रकारे असतात. आता आपल्याला पाहायचे प्रोटीन्स. दे वेकअप ऑलमोस्ट 50 to 60% ऑफ द मेम्ब्रेन वेट. म्हणजे काय? जर सेल मेम्ब्रेन आपलं 100% असेल तर त्याचं 50 ते 60% त्याच्यावरती काय असतात? प्रोटीन असतात. आता प्रोटीन किती प्रकारचे असतात बाबा? प्रोटीन म्हणतात की मला दोन भाऊ आहेत. पहिला आहे एक इंट्रेन्सिक नावाचा, दुसरा आहे पेरिफेरल, ज्याला तुम्ही एक्सट्रेन्सिक म्हणू शकता. इंटिग्रल, पेरिफेरल प्रोटीन, दोन प्रकारचे असतात प्रोटीनचे भांड. जे इंटिग्रलला दुसरं नाव आहे इंट्रेन्सिक सुद्धा म्हणलं जातं त्यांना लाडाने. पेरिफेरलला लाडाने म्हणलं जातं एक्सट्रेन्सिक. आणि हे जे आहे ट्रान्स मेम्ब्रेन प्रोटीन आहे. ट्रान्स मेम्ब्रेन म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस इज द लिपिड बायलेअर. सो लिपिड बायलेअरमध्ये काय? प्रोटीन मध्ये गेलेले, म्हणजे लिपिडच्या पूर्ण बायलेअरपर्यंत प्रेझेंट असलेले प्रोटीन, त्याला म्हणलं जातं इंटिग्रल प्रोटीन. आणि पेरिफेरल म्हणजे काय? जे वरती तरंगतात. आता हे लिपिडचा बायलेअर आहे, लिपिडच्या बायलेअरच्या वर असणारे प्रोटीन त्याला म्हणलं जातं पेरिफेरल. साईडचे प्रोटीन एक्सट्रेन्सिक प्रोटीन, बाहेरचे प्रोटीन. इट इज लूजली अटॅच. हे जे लूजली अटॅच असतात आणि हे एकदम मध्ये डीपमध्ये गेलेले असतात. कोण? इंटिग्रल. आणि त्याचं काम काय असतं? चॅनल किंवा कॅरियर किंवा मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्ट करणं, कम्युनिकेशन करणं. फॉर एक्झाम्पल एखादा मॉलिक्यूल आहे, त्याला आतमध्ये यायचे सेलच्या, तर ते कशाद्वारे येणार? ओके. इंट्रेन्सिक प्रोटीन काय करतात? कॅरियरचं काम करतात. ट्रान्सपोर्टेशनमध्ये सुद्धा त्यांनी मदत करतात, कम्युनिकेशन करण्यासाठी, सेल टू सेल इंटरॅक्शन करण्यासाठी मदत करतात. येस. इथं तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली कोणत्या प्रकारे आहे. आता हे आहे बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, हे तर आपलं काय आहे? हेड. ओके, डोकं. हे जे आहेत कोलेस्टेरॉल मॉलिक्यूल, हे काय आहेत? कोलेस्टेरॉल.
त्याच पलीकडे हे आहे तुमचं इंटिग्रल प्रोटीन. बघा इंटिग्रल प्रोटीन कशा प्रकारे आतमध्ये गेलेलं आहे, कुठे, लिपिड बायलेयरच्या मध्ये. हे आहे इंट्रेन्सिक प्रोटीन. इंट्रेन्सिक प्रोटीन, ज्याला तुम्ही इंटिग्रल सुद्धा म्हणता. नेक्स्ट आहेत हे बघा पेरिफेरल प्रोटीन, एक्सट्रेन्सिक प्रोटीन. कसे आत आत नाही आहेत, एकदम वरच्या साईडने आहेत, याला म्हटलं जातं पेरिफेरल प्रोटीन. अजून एक शब्द आहे याला काय, एक्सट्रेन्सिक. एक्सट्रेन्सिक. आणि याच्यासाठी अजून एक शब्द काय आहे, एक्सट्रेन्सिक. इंटिग्रल तर आहेच, त्याचबरोबर आहे ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन. कळालं. आणि हे आहेत तुमचे कोलेस्टेरॉल मॉलिक्यूल. स्ट्रक्चर कळालं का, प्रोटीन कशा प्रकारे असतात. येस, कळालं मॅम. तर ज्यांना कळालं असेल ते लगेच्या लगे एक लाईक ठोकून द्या. नेक्स्ट आता आपण पाहू ब्लड सेल. आता एनसीईआरटी मध्ये गिवन आहे की रेड ब्लड सेलमध्ये हाऊ मच प्रोटीन प्रेझेंट आणि हाऊ मच लिपिड प्रेझेंट. तर 52% असतात प्रोटीन आणि 40% असतात काय, लिपिड. तर हे बघा, हे जे कॉन्सन्ट्रेशन, हे जे पर्सेंटेज दिलेलं आहे ना, हे सेल टू सेल व्हॅरी करतं. बट इन द केस ऑफ रेड ब्लड सेल, आपण जेव्हा रेड ब्लड सेलचा विचार करतो त्यामध्ये रेड ब्लड सेलच्या म्हणजेच आरबीसीच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती, कुठे, आरबीसीच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती आपल्याला 52% प्रोटीन दिसायला मिळतात आणि 40% लिपिड भेटतात. ओके. तर हे जे आहे एनसीईआरटी मध्ये गिवन आहे डाटा, तुम्ही लिहून घेऊ शकता तुमच्या याच्यामध्ये. आरबीसीला अजून एक नाव आहे, काय आहे, कोण सांगेल. इरिथ्रोसाइट, याला अजून एक म्हणतात इरिथ्रोसाइट. डब्ल्यूबीसीला काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. नेक्स्ट आहेत कार्बोहायड्रेट. आपण पाहिलं लिपिडचं कसं असतं, बायलेअर असतं. प्रोटीन पाहिले कशा प्रकारे, इंट्रेन्सिक एक्सट्रेन्सिक. आता पाहू कार्बोहायड्रेट कशा प्रकारे अरेंज असतात लिपिड बायलेअरवरती. याचं बघा किती असतं पर्सेंटेज, ओनली 2 to 10%. स्मॉल अमाऊंट असतं, जास्त नसतं. आता प्रोटीनचं तर जास्त होतं, तर पण याचं कमी असतं, 2 to 10% पर्यंत असतात. मोस्टली ऑन द आउटर सरफेस, इनसाइड नसतात. कुठं असतात, आउटर सरफेसला असतात. कोण, कार्बोहायड्रेट. अटॅच टू लिपिड, जेव्हा कार्बोहायड्रेट लिपिडला अटॅच असतात तेव्हा त्याला म्हटलं जातं ग्लायकोलिपिड. आणि जेव्हा कार्बोहायड्रेट प्रोटीन्सला अटॅच असतात तेव्हा त्याला म्हणलं जातं ग्लायकोप्रोटीन. आणि याचं फंक्शन काय आहे बघा, सेल रिकग्निशन. सेल रिकग्निशन म्हणजे एक्झाम्पल ब्लड ग्रुप अँटीजन. आता मला सांगा, कुणाचंही रक्त कुणाला चालतं का, आपल्या बॉडीने तर ते एक्सेप्ट करणारं पाहिजे ना. तर सेलमध्ये एक्सेप्ट करणारी गोष्ट असते हे कार्बोहायड्रेट. हे एक्सेप्ट करतात म्हणजे जर सेम सेम ब्लड ग्रुप आलं की ठीक आहे बाबा, तू माझ्या शरीरामध्ये येऊ शकतो, मी तुला परमिशन देतो. कोण म्हणतं, कार्बोहायड्रेट. पण जर याने जर नाकारलं तर आपल्या सेलमध्ये दुसऱ्यांचं रक्त वगैरे काही चालत नाही. सेलचं कम्युनिकेशनला सुद्धा मदत करतो. का, कसं मदत करतो, कारण ही तर आमची सेल आहे. याच्यावरती आता हे लिपिडचे बायलेयर आहे, तुम्ही व्यवस्थित काढून घ्या. याच्यावरती प्रेझेंट असतं कोण, कार्बोहायड्रेट प्रेझेंट असतात. ते सिक्युरिटी गार्ड सारखे एकदम भारीवाले असतात, जे म्हणतात की तुम्ही आय डी दाखवा तरच तुम्हाला सेलमध्ये एंट्री देऊ. कुणालाही सेलमध्ये एंट्री देत नाही. ते मेनली काम असतं प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्येही मेनली असतं कोण, कार्बोहायड्रेट असतात. सेलचं कम्युनिकेशन आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सेल रिकग्निशनला मदत करतात. ओके. तर तुम्हाला कळालं असेल एक्झॅक्टली लिपिड काय असतात, प्रोटीन काय असतात, हे सर्व गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. नोट्स प्रॉपर बनवा, कारण मी एक ना एक गोष्ट एकदम क्लिअरली सांगितलेली आहे आपल्या सोप्या मराठी भाषेमध्ये. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर सुद्धा पाठवा. त्यांना म्हणा इथे आपल्याला इझी एकदम सिम्पल वेमध्ये शिकायला भेटतं. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड थँक्स फॉर वॉचिंग. असाच अभ्यास करत राहा. ओके, बाय.